आता बातमी आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भातली। एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 6 खासदारांनी काल पंतप्रधान मोदींची भेट घेतली। त्यावरून आता उद्धव ठाकरेंनी तोफ डागली आहे। कोर्टात सुनावणी सुरू असताना गद्दार खासदार पंतप्रधानांना का भेटले असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। त्या भेटीमध्ये पंतप्रधानांनी चिंता करू नका मी पाठीशी आहे असं सांगितलंय। पंतप्रधान मोदींचा धमकीबाजा संदेश नेमका कोणाला होता? हा इशारा कोर्टाला होता, अमित शहांना होता, देवेंद्र फडणवीसांना होता की प्रशासनाला होता असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलाय। तसंच हा संदेश इतर पक्षातल्या संभाव्य गद्दारांसाठी होता का असे उद्धव ठाकरे म्हणाले। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि शहांवर जोरदार टीका केली आहे। महिना तर झालेला आहे ना आणि लोकसभा अध्यक्षाने अगदी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिलेला आहे। पुन्हा कोर्टबाजी वगैरे सुरू होईल, पण कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? आणि परत आता हे पण म्हणून मी या पेपर सकट आणले, चिंता करू नका मी तुमच्या पाठीशी। म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे। म्हणजे हे एक एक म्हणजे फार विचित्र आहे। ही जर का बंद दाराआडची चर्चा असेल तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय? की कोणावरती ही कोणाला तुम्ही संदेश देताय? तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मोदींनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ केला। यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी शहांना लक्ष केलंय। पाहूया। आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत। अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्राम वरून संदेश देतात। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुक वरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्राम वरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे। एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे। म्हणजे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात, त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं। कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्यात एकत कधीच खाल्ल्या नव्हत्या। तेवढ्या शिव्या आणि नालस्ती माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहेत। तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूया। पहिली गोष्ट एक आहे की वंदनीय बाळासाहेबांचा 80% समाजकारणाचा वारसा घेऊन आम्ही दिल्लीमध्ये आलो आहे आणि काही लोक घरात बसून फक्त आमच्यावर गद्दार गद्दार म्हणून टीका करतायत। मुद्दा असा आहे की 4.5 वर्षापूर्वी जे आम्ही उठाव केला त्या दिवसापासून गद्दार गद्दार हा शिक्का आमच्यावर मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्रातल्या मतदारांनी जनतेने 2019ला जी गद्दारी झाली होती त्याचं उत्तर दिलं आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांना 80 पैकी 60 आमदारांना विधानसभेमध्ये पाठवलं। महानगरपालिकेमध्ये आम्ही 2 नंबरला आहोत, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आम्ही 2 नंबरला आहोत। आणि महत्त्वाची गोष्ट, जे पत्रकार परिषद घेऊन आम्हाला गद्दार म्हणतायत त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं 7 नंबरला पाठवलेलं। उद्धव ठाकरेंना इतकी का भीती वाटते? त्यांना अलीकडे कशावरतीच विश्वास नाही आहे। त्यांना फोमो झाला आहे जनजीच्या भाषेमध्ये। त्यांना इतका फिअर, इतकी भीती वाटते ना की अहो न्यायालयावरती तुमचा विश्वास नाही, म्हणजे त्यांचा कपिल सिब्बलांवरती विश्वास आहे परंतु या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे का? त्यामुळे मला वाटतं की त्यांनी असे प्रत्येक गोष्टीत ही जी शंका घेत आहेत ना, इथं कुठंतरी त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण मला दिसतंय। फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत। आता एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणून ते त्यांचे बॉस झाले असं त्यांचं म्हणणं आहे। उद्धवजी, आपण मला सांगा, आपण मुख्यमंत्री असताना सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन गेलात पंतप्रधानांना भेटण्यासाठी आणि नंतर तुम्ही सगळ्या लोकांना बाहेर काढले नाही, एकटेच तुम्ही 1 तास बसला होता पंतप्रधानांकडे। तेव्हा तुमचे बॉस काय पंतप्रधान होते का?